नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चेचा ओघ सुरूच आहे, थांबलेला नाही. आणि अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूबद्दलसुद्धा वेगवेगळे लोक प्रश्न विचारत आहेत. आणि आता अमोल मिटकरी असतील किंवा रुपाली ठोंबरे असतील, यांच्या पाठोपाठ रोहित पवार यांनी देखील मला बरीच काही माहिती मिळाली आहे. आणि या संबंधात मी काही गोष्टी उघड करणार आहे 2-4 दिवसामध्ये, असं म्हटलेलं आहे. अजितदादा पवार यांचे पुतणे आणि पवार कुटुंबातील एक अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती रोहित पवार जेव्हा असं बोलतात तेव्हा त्याला काही अर्थ आहे. तेव्हा ते बेजबाबदारपणे कधी बोलत नाहीत. त्यांनी ते काही अर्थातच काही प्रश्न उपस्थित करतील ज्या प्रश्नांची अद्याप उत्तरं मिळालेली नाही. अजितदादा यांचा मृत्यू हा अपघाती होता का आणखीन काही का घातपात होता, अशा शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकत आहे. हे नाकारण्याचं कारण नाही. आणि जोपर्यंत त्याचं समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतीलच. अजितदादा पवार यांच्या जाण्याचा महाराष्ट्राला फार मोठा तोटाच आहे. इतका जनाधार असलेला, इतका लोकप्रिय, इतका खंबीर आणि इतका कार्यक्षम नेता महाराष्ट्रानं बऱ्याच वर्षात पाहिला नाही. अजितदादांनी अनेक कामं केलेली आहेत आणि ती कामं म्हणजेच त्यांची स्मारकं आहेत असं आपण म्हणूया. परंतु अजितदादांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणाचं महत्त्व वाढेल असा आपण विचार केला तर कोणाला असं वाटत असावं की अरे एखादा नेता जर निवृत्त झाला किंवा नसला आपल्यात तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो का? तुम्ही विचार करा या गोष्टीचा, या प्रश्नावर. आणि मग अजितदादांच्या अपघाती मृत्यूबद्दलचा विचार करा आणि तुम्हीच त्यापासून तुम्हाला काय वाटतं विचार करा, अन्वयार्थ लावा तुम्ही त्याचा. परंतु अनेक प्रश्नांचं काहूर आपल्या मनात येईल. कारण अजितदादा याने अनेक लोकांना जीव लावला होता. कार्यकर्त्यांनाच नव्हे, केवळ सर्वसामान्य लोकांना, गोरगरिबांना, सर्वांना, उद्योजक असतील, शेतकरी असतील, लघुउद्योजक असतील, सरकारी कर्मचारी असतील, साधे असंघटित क्षेत्रातले कामगार असतील, अनेक क्षेत्रातले प्रश्न त्यांनी सोडवले होते. मग ते शिक्षक असतील, डॉक्टर असतील, कोणी असो. आणि म्हणून त्यांच्या मृत्यूच्या बद्दलच्या सगळ्या प्रश्नांचं समाधानकारक उत्तर मिळालंच पाहिजे, हा पहिला भाग. परंतु गेल्या काही दिवसामध्ये विलिनीकरणाची चर्चा सुरू झाल्यानंतर एका माणसाची तडफड फार वाढली आहे, किरकिर वाढली आहे, चिडचिड वाढलेली आहे. आणि त्यांचं नाव आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे. सुनील तटकरे हे म्हणतात की मला खलनायक सारखं ठरवलं जातं. आत्ताही मला खलनायक ठरवलं जातं आहे. 2019मध्ये अजितदादांनी 4 दिवसांचं सरकार फडणवीसांबरोबर स्थापन केलं, तेव्हाही मला खलनायक ठरवण्यात आलं. त्यानंतर 2023मध्ये अजितदादांनी शरद पवारांना सोडून भाजपवर NDAत जाण्याचा निर्णय घेतला, महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हासुद्धा मला खलनायक ठरवण्यात आलं. आता त्यांना खलनायक का ठरवण्यात येत आहे आणि अजितदादा खलनायक का ठरवत आहेत याचा तटकरेंनी सुद्धा विचार करा. तटकरे यांना रायगड जिल्ह्यामध्ये सोडलं. त्या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी काय काय करामती केलेल्या आहेत. सगळ्या पक्षांना दत्तक कसं घेतलेलं आहे, पैशाचं राजकारण कसं केलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि ज्या नेत्यांच्या अनेक गोष्टी लोकांना माहिती असतात ते निवडून येतात, पण याचा अर्थ ते लोकप्रिय तसं आहे तसं नाही. निवडून येण्याची
करामत अनेक जण करू शकतात, कौशल्य असतं, पण निवडून येणं आणि लोकप्रियता असणं यात फरक आहे. आणि सुनील तटकरे एका मर्यादित क्षेत्रापलीकडे लोकप्रिय नेते नाही आहेत. अजितदादा होते. हा फरक समजून घेतला पाहिजे. प्रफुल्ल पटेल कधीही लोकप्रिय नेते नव्हते, निवडून येत होते. आणि या दोघांना पक्ष आपला ताब्यात घ्यायचा आहे अशी भीती वाटत होती का, असा प्रश्न विचारला जातो. ज्या बातम्या आल्या त्यापैकी एक बातमी अशी की समजा हे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले तर त्याचं नेतृत्व शरद पवारच करतील. बातमी छापून आलेली मी सांगतो मला. सुप्रियाताई सुळे या केंद्रात मंत्री होतील, जयंतराव पाटील राज्यात कॅबिनेट मंत्री होतील, कदाचित अर्थ खातं त्यांना मिळेल, राज्यमंत्रीपद रोहित पवार यांना मिळेल आणि या पक्षाचं पुन्हा विलीन एकमेकात झालेल्या पक्षाचं नेतृत्व शरद पवार करतील, अशा बातम्या छापून आल्या. आता यात खरं खोटं मला माहिती नाही, पण जर असं घडलं तर ते प्रफुल्ल पटेल तटकरेंना आवडणार नाही. आज त्यांना वाटते की आपला पक्ष आपल्या अख्खा ताब्यात आहे. छगन भुजबळाला सत्तेची ऊब छान वाटते. धनंजय मुंडेंना कधी एकदा मंत्रिमंडळात जातोय असं वाटतंय. आणि जे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, भुजबळ म्हणतात की चर्चा काय, आम्हाला माहितीच नाही विलिनीकरणाची चर्चा, माहितीच नाही आम्हाला असं म्हणतात. पण हसन मुश्रीफ त्यांच्याच गोतावळ्यातले, त्यांच्याबरोबरच तिकडे गेले, ते म्हणतात चर्चा झाली. इथं अनेक अजितदादांच्या पक्षातले अगदी बाबासाहेब पाटील असे अनेक मंत्री नेते म्हणतात की अशी विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. मग पहिल्यांदा ते नाकारण्याचं कारण काय? आणि मग तटकरे आता वेगवेगळ्या चॅनल्सना मुलाखती देत आहेत आणि आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात. आपली इमेज, त्यांना वाटते की आपली इमेज पूर्णपणे लोकांच्या समोर नकारात्मक आहे, ती पॉझिटिव्ह करायला पाहिजे. आता ते नरेश अरोरांचा सल्ला घेतात का मला माहीत नाही, पण त्यांनी आता मुलाखती द्यायचा सपाटा सुरू केलेला आहे. आणि त्या मुलाखती देताना म्हणजे मला एक पहिला मी कदाचित विसरेन म्हणून सांगतो, ते असं म्हणाले की अजितदादांना म्हणजे अजितदादा नाही येत आता आणि अजितदादांना NDAतच होते आणि राहायचं होतं. आणि जर कोणी आमच्याबरोबर येणार असेल म्हणजे शरद पवार यांचा पक्ष नाव न घेता, हे लोक असं उगाचच कोड्यात बोलतात. सरळ सांगा ना, दुसरं कोण येणार आहे तुमच्याबरोबर? शरद पवार यांचाच पक्ष येणार आहे अशी चर्चा चालू आहे ना. तर तो पक्ष येणार असेल तर आम्हाला भाजपला विचारायला लागेल, कारण आमच्या भाजपवरचे NDA आघाडी होती. आता यावरती मला असा प्रश्न विचारायचा आहे की ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना, परंतु यापूर्वी जेव्हा अजितदादांनी 4 दिवसाचं सरकार स्थापन केलं आणि शरद पवारांच्या नकळत स्थापन केलं आणि ते गेले तिकडे, तेव्हा त्यांनी महाविकास आघाडीला, सोनिया गांधींना, शरद पवारांना, उद्धव ठाकरेंशी सल्लामसलत केली होती का अजितदादांनी? किंवा तुम्ही लोक जे त्यांच्याबरोबर होतात त्यांनी केली होती का? धनंजय मुंडेंना तर त्या दिवशी काहीतरी मला वाटतं ते गायबच होते. जेव्हा अजितदादा परत आले 4 दिवसात शरद पवारांबरोबर, त्यांना वाटलं की आपली चूक झाली. मग धनंजय मुंडे स्वतः त्यानंतर प्रकट झाले, त्यांचा तो प्रकट दिन होता. मग तेव्हा विचारलं होतं का तुम्ही? शरद पवारांना तरी विचारलं होतं का? आणि महाविकास आघाडीचं नेतृत्व समजा मुख्यमंत्री कोण होते? उद्धव ठाकरे होते. त्यांना विचारलं होतं, त्यांची परवानगी घेतली होती तुम्ही? नाही, नव्हती घेतली तुम्ही. ज्यावेळी शरद पवारांना अंधारात ठेवून अजितदादा, सुनील तटकरे, छगन भुजबळ या लोकांनी बंडच केलं आणि ते NDAत गेले, तेव्हा लॉजिकल प्रश्न काय आहे की तेव्हा शरद पवारांना विचारलं होतं, तेव्हा उद्धव ठाकरेंना विचारलं नव्हतं विचारलं तेव्हा. कारण जेव्हा तुम्ही वेगळा गट स्थापन करता, वेगळा पक्ष स्थापन करता, तुम्ही तुमचा निर्णय घेता. मग आता राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष, भारतीय म्हणजे अजितदादांचा पक्ष, हा पक्ष भाजप चालवतो का पक्ष? त्यांनी कोणाबरोबर जावं, कोणाबरोबर जाऊ नये हे भारतीय जनता पक्ष सांगू शकत नाही.
पण हे भाजपचे गुलाम झालेले तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ तर फडणवीस सांगे आणि भुजबळ डोले अशा प्रकारची स्थिती आहे. त्यांनी स्क्रिप्ट लिहून द्यायचं आणि त्याप्रमाणे बोलायचं, वागायचं त्याप्रमाणे. भुजबळ तर नटसम्राट आहेत, अभिनय चांगला करतात, ते चित्रपटात सुद्धा काम केलं त्यांनी. आता याच्या पुढचा प्रश्न असा आहे की एखादा पक्ष स्वतंत्र असेल, त्याला स्वतंत्रपणे जो काही निर्णय घ्यायचा तो घेण्याचा अधिकार आहे. पण अजून एक पुरावा तुम्हाला सांगतो की ज्यावेळी पियुष गोयल म्हणाले की प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे, निवड झालेली आहे म्हणाले ते. त्यानंतर अमित शहा भडकले, त्यांनी कानउघाडणी केली त्यांची की भारतीय जनता पक्षाचा केंद्रीय मंत्री नेता एक पियुष गोयलसारखा हा दुसऱ्या पक्षाचा अध्यक्ष अमुक निवडून आला, हे टी व्हीवरच्या एका मुलाखतीत काय सांगतात हे. आणि त्यामुळे असा अर्थ त्याचा होत होता की पियुष गोयल हे भाजपच आहे, भाजपत हा पक्ष चालवतो, याचा पुरावाच होता तो. त्यानंतर मग सारवासारव करण्यात आली आणि मग तटकरे काय म्हणाले याच्यावरती, नाही चुकून बोलले असतील बोलण्याच्या ओघामध्ये. याचाच अर्थ याच्यावरनं काय वाटतं दिसून येतं की भारतीय जनता पक्षापुढे नतमस्तक झाले. त्यांनी चूक केली, जाणीवपूर्वक चूक केली, खडा टाकून पाय वाचत होते, तरीसुद्धा त्याचं समर्थन तटकरे करत आहेत. हे भाजपच्या गुलामीचं उदाहरण आहे. आणि आता तुम्हाला सांगतो की तटकरे काय म्हणतात बघा. ते म्हणाले, पहिली गोष्ट म्हणजे मी त्यांची मुलाखत घेतली, ते असं म्हणाले की विलिनीकरणाची चर्चा ज्या दिवशी अस्थिविसर्जन व्हायचं होतं, झालं नव्हतं, त्यावेळेस सुरू केली या मंडळीने म्हणे. आणि आम्हाला हे विचारतात लोक की उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी करण्याची घाई का केली यांनी. आता गोष्ट अशी आहे की ही चर्चा सुरू त्याच्या अगोदरपासून हे दोन पक्ष एकत्र येणार कित्येक महिने चालू आहे त्याची चर्चा. त्यासंबंधी सूचक वक्तव्य आणि विधानं केली जात आहेत. कोणीतरी प्रश्न विचारला अजितदादांबद्दल, तेव्हा बोलण्याच्या ओघात शरद पवार गटांच्या काही नेत्यांनी सांगितलं की आमची चर्चा चालू होती, आत्ता आम्ही एकत्र येणार होतो, म्हणजे आम्ही मनाने किती जवळ आलेलो होतो आत्ता, हे सांगण्याच्या ओघात त्यांनी हे सांगितलं. आणि ते एक आठवण म्हणून सांगत होते की अलीकडे आम्ही भेटलो होतो, यासाठी भेटलो होतो. मग विचारलं की चर्चा तुमच्या चालू झाल्या, तर तेव्हा जयंत पाटील म्हणाले की आमच्या बऱ्याच चर्चेच्या फेऱ्या झालेल्या आहेत. आणि हे सांगायला काय हरकत होती याच्यामध्ये. उलट तुम्ही जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा वहिनींना घेण्याबाबत, मी त्याच्याबाबत काही सूत्र किंवा काही धार्मिक काही बाबी आणत नाही, त्यात काही आक्षेप घेत नाही, त्या लगेच कामाला लागल्या. एक प्रकारे अजितदादांचाच आदर्श त्यांनी घेतलेला आहे. परंतु त्यांचं त्यामध्ये कौतुक आहे, पण तुमचा हेतू वेगळा होता ना. तुम्हाला असं वाटलं की शरद पवार सगळं आता गोष्टींचं नियंत्रण करतील आणि मग आपलं वर्चस्व, आपली दादागिरी, आपलं सगळं संपेल. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो की या बाबतीत जेव्हा दोन्ही कुटुंब एकत्र येणार, या नेत्यांना बाजूला ठेवून पवार कुटुंब, आता रोहित पवार काय म्हणाले की सुनेत्रा वहिनींनीच राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा व्हायला पाहिजे. हे का म्हणतात ते हे लोक, बाकी अनेक अजितदादा गटाच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी आणि मंत्र्यांनी तीच मागणी केली की त्यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष करावं. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांना माघार घ्यावी लागली आणि म्हणायला लागली की मला काही व्हायचं नाही म्हणून. त्यामुळे त्याबाबत अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह होती की तटकरे पटेल सगळा पक्ष आपल्या ताब्यात घेतील, आपल्या मनमानी करतील कशाही पद्धतीने. अमोल मिटकरींना सुद्धा जे आता प्रश्न विचारतात वेगवेगळे, त्या अमोल मिटकरींच्या विरोधात तटकरीने अनेक त्यांच्यावरती त्यांना तंबी दिली होती जाहीरपणे अनेकदा. त्यामुळे मिटकरी हे दादांच्या जवळचे होते, तटकरींच्या जवळचे नव्हते. सूरज चव्हाण ज्यांनी एका ठिकाणी
एका संघटनेच्या उपाध्यक्षाला किंवा अध्यक्षाला लाथाबुक्क्यांनी तुडवलं. त्या सूरज चव्हाण यांना अजितदादा निलंबित केलं. यांनी पटकन तटकरेने त्यांना परत घेतलं आणि लगेच प्रमोशन दिलं काही दिवसात. म्हणजे अजितदादा आणि तटकरे यांच्या धोरणात किंवा दृष्टिकोनात किती फरक होता याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की तटकरे म्हणाले की गेली 2.5 वर्ष आम्ही NDAमध्ये म्हणजे भाजपसोबत आहोत. आमचा सहभाग काल होता, आज आहे आणि उद्याही होईल. त्यामुळे आमच्यासोबत यायचं असेल तर आधी त्यांनी त्यांचा विचार स्पष्ट करावा, त्यानंतर चर्चा होईल. हे म्हणजे काय? तटकरे म्हणत आहेत की NDAत येणार असाल तर चर्चा होईल. अजितदादा तसं म्हणाले नसावे, नाहीतर चर्चेच्या इतक्या कशा काय फेऱ्या होऊ शकल्या. म्हणजे ते स्पष्टपणे तसं कोणीही सांगितलं नाही अजून की आम्ही NDAत येणार किंवा नाही. हे शरद पवारांनी सुद्धा सांगितलं नाही. माझं म्हणणं पवारसाहेबांनी सांगावं की त्यांची काय भूमिका आहे याबाबत. ते म्हणतात की आमचे सहकारी चर्चा करत होते पण NDAत तुम्ही जाणार होतात की नाही. शरद पवारांनी मी काल जो व्हिडिओ केला त्यामाबाबत वाटतं की शरद पवार यांनी सरकारच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. वेगवेगळ्या धोरणांच्या संदर्भात फडणवीसांच्याबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त करणारे विधान काल केलं. आणि त्यामुळे आता तटकरे अटी घालणार या पक्षाबद्दल, जो पक्ष मुळात शरद पवारांनी स्थापन केला, ते संस्थापक आहेत, त्यांना आता हे अटी घालत आहेत तटकरे. आता कोणी म्हणेल की कोण हे तटकरे आहेत की शरद पवारांना अटी घालणार, त्यांना त्यांचा अधिकार काय त्याबाबत, ते कसे काय अटी घालू शकतात शरद पवारांना. आणि त्यामुळे हा एक प्रकारचा आपण काय म्हणतात की भाषा नम्र वापरायची, पण प्रत्यक्षामध्ये ही भूमिकाच उद्दामपणाची आहे असं मला वाटतं. आता दुसरी गोष्ट, अजून एका चॅनेलला मुलाखत देताना तटकरे म्हणाले की विलिनीकरण हा हायपोथेटिकल दाब आहे, जर तरची भाषा करू नका. विलिनीकरणाची सगळा तपशील आता उघड केला जाईल. त्यामुळे विलिनीकरणाची चर्चा झालीच नाही असं म्हणण्याचं कारण नाही आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना विश्वासात न घेता किंवा बाजूला ठेवून ती केली असेल तर त्याच्यावरून अजितदादांच्या ह्या 2 व्यक्तींवरती किती विश्वास होता हेही लक्षात येईल. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण जर अजितदादांना असं वाटत असेल की आपल्या सगळ्या गोष्टी 2 पक्षातल्या विलिनीकरणाच्या संदर्भात, वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भात त्या भारतीय जनता पक्षाला ताबडतोब कळवण्याची व्यवस्था होईल, तर मग या नेत्यांना त्याची गंधवार्ताही लागू नये अशी त्यांची इच्छा असू शकेल ना. आणि अजितदादांनी 2019मध्ये किंवा 2023मध्ये जी भूमिका घेतली ती 2026मध्ये सुद्धा तशीच भूमिका त्यांची असेल असं कशावर ना. तटकरे म्हणतात की आम्ही NDAत गेलोच आहोत. आणि गेलो आहोत म्हणजे काय, ती भूमिका कायम राहील असं नाही ना तुमची. तुम्ही अगोदर काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये होतात, त्यानंतर 2014 नंतर तुमच्या पक्षाने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला एकदम, नाहीतर ते सरकार पडलं असतं. त्यानंतर 2019 नंतर तुम्ही महाविकास आघाडी स्थापन केली. त्याच्या अगोदर 4 दिवस भाजपवर गेलात तुम्ही. मग महाविकास आघाडीमध्ये बाहेर पडून NDAमध्ये गेला. मग तुमच्याही भूमिका बदललेल्या आहेत ना. मग अशी भूमिका अजितदादांची बदलू शकते. NDAतच जन्मभर राहणार असं अजितदादांनी काही शपथ घेतली होती का. आणि आता तुम्ही काहीही त्यांच्या नावाने सांगा, पण अजितदादांची जी वक्तव्य होते, जे आरोप भाजपवर करत होते, ते ज्या प्रकारे धर्मांधतेच्या राजकारणाचा तिरस्कार त्यांच्या मनात होता, ज्या प्रकारे जातीजातीत भांडणं लावणाऱ्यांच्याबद्दल ते अत्यंत संतापाने वक्तव्य करत होते, त्याच्यावरून त्यांची भूमिका ही शरद पवार यांच्या भूमिकेच्या जवळ जात होती. अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. तटकरे म्हणत आहेत की भाजपसोबत आम्ही आहोत हे ज्यांना मान्य असेल तेच विलिनीकरणाबाबत अथवा सोबत येण्याविषयी चर्चा करू शकतात, नाही तर चर्चा करण्याचा प्रश्नच नाही. याचा अर्थच
भाजपनी जे सांगेल त्याप्रमाणे, त्या पटकथेप्रमाणे तटकरे बोलत आहेत. हा स्वतंत्र पक्ष आपला आहे, आपण त्या पक्षाचे अध्यक्ष होत, प्रदेशाध्यक्ष होत, हे जणू ते विसरलेले आहे आणि एक प्रकारे भारतीय जनता पक्षाची लाचारी करतायत. आणि तटकरेंना एक प्रकारचे असुरक्षितपणा वाटत असावा की आता आपलं जे संपूर्ण प्राबल्य आहे, आपली जी सगळी दादागिरी चालत होती इतके दिवस, ती आता चालणार नाही. तटकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदेचे गोगावले वगैरे लोक काय काय बोलत असतात, काय काय आरोप करत असतात, हेही आपल्याला माहिती आहे. आता ते असं म्हणतात की 40 वर्षांपासून मी दादांसोबत काम करतो आहे, त्यांचा विश्वासू सहकारी म्हणून माझ्यावर अनेकदा आक्षेप घेतले गेले, पण विलिनीकरणाविषयी अजितदादांचा निर्णय झाला असता तर माझा त्याला विरोध असण्याचे कारण नव्हते वगैरे वगैरे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता तटकरेंच्या या जे काय ते लटका युक्तिवाद करत आहेत त्याच्यामध्ये कुठलाही अर्थ नाही आहे. आणि त्यामुळे ज्या गोष्टीची त्यांना माहितीच नाही, पण ज्याविषयी त्यांना शंका येते की विलिनीकरण होणार आहे ते कुठल्या शर्तींवर होणार आहे किंवा त्याची चर्चा काय चालू होती. आता विलिनीकरणाला यांनी स्टॉप दिलेला आहे, पण जर विलिनीकरण होऊन टप्प्याटप्प्याने कदाचित जर अजितदादाच NDAमधनं बाहेर पडले असते तर आपलं काय, कारण आपल्याला फक्त सत्तेचे फायदे घ्यायचे, हा मनात त्यांच्या प्रश्न आहे. त्यामुळे या विलिनीकरणाची चर्चा बंद करून NDAमध्येच राहायचं, NDAचे सत्तेचे सगळे फायदे लुटायचे. आणि आजकाल असं म्हटलं जातं की अजितदादांचं स्वप्न साकार करण्यासाठी, विकसित भारतासाठी, समृद्ध भारतासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही NDAत गेलो आहे, असं म्हणण्याची पद्धत आता आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे कितपत त्यागी लोक आहेत याची आपण केवळ कल्पना करू शकतो. कदाचित आपल्याला त्याचं उत्तर आपण मनाशी जर विचारलं तर आपल्याला हसू येईल की ही त्यागी माणसं आहेत का, ही पुण्यवान माणसं आहेत का, हे आपल्या लवकरच लक्षात येईल. मुद्दा असा आहे की अजितदादांच्या नावाने काहीही सांगायचं आणि भारतीय जनता पक्षाला लटकवून फक्त फायदे घ्यायचे. अनेक नेते केवळ आणि केवळ दुकानदाऱ्या करतात. आपल्या सत्तेमध्ये असलो, सरकारमध्ये असलो तर सगळ्या पॉलिसीज कळतात आणि मग जमिनी खरेदी करता येतात. अमुक ठिकाणी अमुक सिटी होणार आहे, अमुक ठिकाणी डेव्हलपमेंट होणार आहे, अमुक ठिकाणी एअरपोर्ट होणार आहे, या गोष्टी कळतात. पटापट जमिनी घ्यायच्या, डोंगरच्या डोंगर घ्यायचे आणि पुढे विकून टाकायचे. ते तुफान पैसा कमवायचा याच्यात. अशा प्रकारचे उद्योग अनेक नेते करतात. आता हे सगळं विकसित भारतासाठी केलं जातं की याची मला कल्पना नाही, परंतु तुम्हाला सांगतो की आज गुजरात मॉडेल महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे राबवलं जातं हे एक सांगतो की विरोधकांच्याबद्दल एक प्रकारचं तुच्छता बाळगायची. विरोधकांना काही विकासाची काही पडले नाही, विरोधक महाराष्ट्राला मागे नेत आहेत वगैरे. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलंही आंदोलन असेल तर ते ठेचून काढणं, मग त्यासाठी जनसुरक्षा कायदा वापरायचा, त्याला शहरी नक्षलवाद म्हणायचं. आणि तिसरं म्हणजे सगळ्या सामाजिक क्षेत्रांवरती, सगळ्या सांस्कृतिक संस्थांवरती आपलं प्रभुत्व निर्माण करणं. आणि चौथी गोष्ट म्हणजे विरोधी पक्ष वेगवेगळ्या यंत्रणा मागे राहून संपवणं. या गुजरात मॉडेलच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये वाटचाल चालू आहे. आणि म्हणून इथले जे प्रादेशिक पक्ष आहेत, इथल्या मातीतले, ते गाडायचे किंवा त्यांना आपली बी टीम बनवायचं, हे भाजपचं मॉडेल आहे. हे भाजपच्या विकासाचं मॉडेल म्हणजे भाजपच्या विकासाचं मॉडेल आहे, हे महाराष्ट्राच्या विकासाचं मॉडेल नाही, हे लक्षात घ्या. आणि या भाजपच्या विकासाच्या मॉडेलमध्ये ही मोठीच्या मोठी पंचतारांकित भाजपची इमारत बांधण्यासाठी, विकासाची, त्यासाठी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे झटत आहे लागली. अशा लोकांबद्दल आपल्या मनात काय भावना येतात याची कल्पना नाही, पण यांना महाराष्ट्राच्या हिताशी काहीही पडलेलं नाही आहे. या उलट या वयात देखील सत्तेशी 2 हात करण्याची तयारी शरद पवारांनी दाखवलेली आहे. आणि शरद पवारांच्या बरोबर अजूनही जे लोक आहेत
तेही तशाच प्रकारची तडफ किंवा ताकद दाखवतील. सत्तेसाठी लाचार होणार नाहीत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वाभिमानासाठी, अस्मिता जपण्यासाठी स्थापन झालेला होता महाराष्ट्राची. ही महाराष्ट्राची अस्मिता मातीत गाडून गुजराती लोकांच्या बरोबर, म्हणजे फक्त गुजरातचा विकास साधणारे जे स्वार्थी किंवा काही निवडक उद्योगपतींचा विकास साधणारे लोक आहेत त्यांच्याबरोबर फुगड्या घालण्यात अर्थ नाही. आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये अजितदादांचं नाव जे आहे ते सातत्याने लोकांच्या नजरेसमोर यावं म्हणून एक चांगलं स्मारक आकाराला येईल लवकरात लवकर. यासाठी शरद पवार आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब प्रयत्नशील आहे. ते लवकरात लवकर स्मारक झालं पाहिजे. परंतु शरद पवारांच्या किंवा एकूण शिवशाहू फुले आंबेडकर जे अजितदादा मानतात त्या विचारांचं जतन व्हायला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी NDAशी किंवा भाजपशी 2 हात करण्याची तयारी ही दाखवली पाहिजे असं मला वाटतं. एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो. नमस्कार.